हाय गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि येस, आजचा ब्लॉग असणार आहे कुकिंग ब्लॉग. आणि आज माझ्यासोबत आहे सुशेफ अँड सुशेफ म्हणजे हा हेल्पर ना, नाही हेल्पर पण नाही, सुशेफ. तर आज आम्ही बनवणार आहे बिर्याणी. जसं थंबनेलमध्ये तुम्ही बघितलं असेल, बिर्याणी आणि चिकन बिर्याणी, ते पण बिकॉज वी आर नॉट व्हेजिटेरियन. चिकन बिर्याणी. सो लेट्स सी, चालू करूया चिकन बिर्याणी. आणि इकडे सगळं थोडंसं रेडी करून ठेवलं, अजून खूप काय करायचं. मी राईस भिजत ठेवला आहे, चिकन साफ केलं आहे, मोठा कांदा कापला आहे, लसूण वगैरे. आता सॉल्ट बोलते लसूण वगैरे साफ करायचे. तर माझा सुशेफ करणार आहे, लसूण वगैरे मला हेल्प करणार आहे. सो लेट्स सी, ब्लॉग एंडपर्यंत बघा आम्ही कसं आमची चिकन बिर्याणी रेडी करतोय. कशी चिकन बिर्याणी स्पॉइल होते. इकडे लसूण साफ कर. इथे चालू आहे ना, तिकडे तुला कोण बघायला येणार आहे? लसूण सोड. अरे बघण्यासाठी थोडी ना लसूण साफ करतो. लसूण सोड. मसाल्याचं मला एखादं बोलतात, त्याला काय बोलतात असं. आता मी चिकनला मॅरिनेट करते. तर मी आता ह्याच्यात टाकणार आहे मीठ, मेन इन्ग्रेडियंट. मीठ, हळद, मसाला नंतर करते सर. मस्त टाकते याच्यात मसाला. मला खाली बघायला लागतं कारण काही दिसणार नाही नंतर. आणि ह्याच्यात मी टाकते माझ्या घरचा मसाला, मालवणी मसाला. चम्मच हाच घेते. हा खूप तिखट आणि माझ्या घरी खूप तिखट खातो मी आणि माझी मम्मी. मालवणी मसाला तिखट आहे. तुम्ही काय केलंय? असं का तोडलंय? हे असं कोण लसूण सोलतं मला समजत नाही. लसूणला पूर्ण सिद्धे इकडे काय केलं? किती लसूण सोडले? अय्या, मग हे का कापलं असं? चिकन ह्याच्यात टाकते सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला. सो आता आम्ही बनवतोय ग्रेव्ही, चिकनची ग्रेव्ही. काय सुशेफला नुसतं ना बाहेर पळायचंय. बघ गेला, परत गेलास. तेल, म्हणजे तू आता येणारच नाही आतमध्ये. गरम मसाले मी काढून ठेवले सगळे जे लागतात ते. अरे परत सुशेफने केलेली मदत, लसूण एवढी मोठी मदत केली रे. अद्रक लसूण चेचलेले. त्याचा हात भाजला. मस्त जेवण बनवताना. अच्छा चल ते घे. एक मी पकडते, तू कर. पकड घे. पण बाय द वे सिद्धेशला येतं जेवण बनवताना. सिद्धेश काय काय येतं? मॅगी नाही. सिद्धेश सगळ्यात मस्त बनवतो अंडा भुर्जी. तिथे तुझी एक अंडा भुर्जीची रेसिपी होऊन जाऊ दे यार. अरे बनवूया ना एकदा. इथं मी गॅस बंद केला पण तरी पण अंडा भुर्जी. हे टाकायचं, हे टाकून सगळं. मी चिकनमध्ये टाकते थोडंसं. मी थोडंसं चिकन मॅरिनेट केलं ना त्याच्यामध्ये. आणि आता ह्याच्यामध्ये टाक. मला असं वाटतं की मी ह्याला शिकवते रेसिपी आणि ॲक्च्युली शिकवते. म्हणजे कसं नेक्स्ट टाइम. इकडे कांदा टाक.
तुझ्या इथे कांदा अरे मी नाही तुमच्या तू टाक तू मला काय बोलली मी हा जेवण मग ठीक आहे. सो ह्याच्यानंतर मी टाकते कांदा. कांदा पण अरे गॅस गॅस गॅस. ओनियन कांदा खूप सारा कांदा ग्रेव्ही आपल्याला पाहिजे का कांदा तो चाहिए. हातचा पाहिजे तुमचा गॅस उंच आहे. स्पायसी पाहिजे की कमी काय तू स्पायसी? घरातून घेऊन आली हां म्हणजे पुढचे हा मसाला नाही टाकला. अरे मग असं मिक्स का टाकते एकच टाकणार नाही काय ते नाही, चालतं असं नाही. मसाला आगरी मसाला एक्स मालवणी मसाला चालतं. माझा फेवरेट मसाला सुहानाचा तो दुसरा सुहानाचा. जास्ती तिखट नको करू शोधा हो हो समजलं. खरंच बोलतोय. जास्ती तिखट पण नाही. तिखट म्हणजे तसं तिखट नाही मसाला आणि स्पायसी असेल तर ठीक आहे पण ते बाकी कुठला मसाला असेल तो गरम गरम मसाला मसाला ते हे जास्ती काय हे नको दोन करू. आता मी नाही टाकले तर या मसाल्यामध्येच आहेत हे. ह्याच्यामध्ये तू मसाला पाहिजे बघ ह्याच्यामध्ये खडा खडा मसाला आहे तर हा, हे जे ठीक ना आहे. ते त्यामुळे मी हे नाही टाकत मग. चालेल नको टाकू चालेल मी सगळं चिकन टाकते. तिथे तो छोटा पाहिजे तसं नाही वाटत आहे मला तुला नाही बरं दिवसायला तर मग बरोबर आहे टाकतो तू बनवते जेवण की मी मी काय तू नाही बनवायचं मग मोठं काय आम्ही शिफ्ट केलंय सर्व कारण का ह्याच्यापासून. त्याच्यामध्ये छोटं पडत होतं. तुला पहिला नाही समजलं नाही समजलं. कसली तू माझं जेवण बनवलं मला माझ्या घरची भांडी समजतात. मला नाही भांड्यांमध्ये आणला मीन भांड्या भांडी वेसल्स ए नाही आला मोठा वेसल वास आला काय हां चिकनचा. हा स्मेल आला थोडा वेळ चांगला आहे तो हो चांगलाच आहे बनवतात बरोबर. मी म्हणजे सांगतोय तुला काय मी. केलंय फक्त तुला सांगतोय तुला कांदा कापायचा आहे माहिती आहे ना. त्याच्यात मी आता टाकते सगळे गरम मसाले राईससाठी. सो टाकू तिथे आता समजलंच असेल मसाला कोणाचा असेल तिखट आता तू घेतलं पण आहेस काय तुला सांग आता तू मसाल्यांसोबत माझ्यासोबत डिबेट करत होतीस पण ते शूट नाही केलं काही हिने म्हणजे हां हिनेच आणि हिला समजलं कोणाचा मसाला जास्ती तिखट आहे आणि कोणाच्या मसाल्यामध्ये जास्ती पावर आहे समजलं काय समजा जास्ती नको टाकू असं बोलतो तर हे होऊन जाईल शेफ को मत सिखा. पूर्ण शॉर्ट शेफ को शॉर्ट मत सिखा. तुझ्या अंदाजाने टाकू दे ना. सो शेफ नावाचा अच्छे से नको अच्छे से काम कर. सडलाय तो. काय ऐकायलाच नाही आला. भांडी पण धुणार. बट मी नाही भाई आपल्याला लहानपणापासून मम्मीने शिकवलं काय भांडी वगैरे घासायचं. इकडे का नको इकडे एक जण कापले डोळे काय? धुताय. राग रडतोय तो राहू दे. कशाला रडतोय कशाला. थांब. काय आता माझं सुशट करतो इकडे. काय करतोय तू. शेफ नाही मी काय करतो ना म्हणजे फ्राय करतो याला काहीतरी करायचं ना कांदा थोडंसं fry करायचा. क्रिस्पी करायचं कुरकुरीत असं वरतून गार्निश. ते याला फोन कर ना कोणाला? हॉटेलवाल्याला का ते बिर्याणी चांगली आहे तर खाऊ काय मला काय बोललास बिर्याणी तू काय पाहिजे. हे कर हे कर ना, करो please कर ना. प्लीज कर ना. अर्ध हे सगळं
हे बघा चिकन बघा किती मस्त दिसतं एकदम टेस्टी. हे मी केलं कर फ्राय कर जरा कुरकुरीत झालं पाहिजे. हे ढवळत राहून त्याला भाजी नाही करायची त्याची. दाबायचं. अरे दाबायच नाही ते तेल काढायचं. काय बोलते जरासा नाही होत दिसतोय तुला जरासा. इकडे बघ थोडंसं बिर्याणी ना मी टाकते कंपल्सरी. रेड कलर यूज केला आहे. हळद यूज करणार आहे जी सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू आहे. हळद रोटी इनफ आहे आपल्याला. काय रोटी इनफ आहे. आता तुमच्याकडे भांडी छोटे आहेत तर मी काय करू. रेड कलर दाखवते मला का आवडतं कारण त्याचा कलर बघा प्रिटी 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 प्रिटी. मस्तपैकी हे करून टाकलं पूर्ण. जास्ती हे केलं तुम्ही तुझ्यामुळे माझ्यामुळे ना तुझं लक्ष तू शेफ पाहिजे. आहेस ना तुझं लक्ष पाहिजे. तू शेफचं काम काय असतं. कॉन्सन्ट्रेट नाही आहेस तू म्हणून तुझं ते कुठे आहे केलं. concentration? कसं केलं बघा पूर्ण हे करून टाकलं. तुझं कुठे कॉन्सन्ट्रेशन बघ. मी स्प्रेड करते ना सगळीकडे. तू कसं टाकत होता. तुला ती सवय आहे ना. कुठे होतीस कामाला हॉटेलमध्ये. ताज हॉटेलमध्ये कामाला होते. टेस्ट करायचं. टेस्ट तू सगळं झाल्यावरतीच करायचं समजेस. ती मला बोलत होती सू शेफ. आता इकडे दिसतं शू शेफ कोण आहे. सू शेफ ना. ज्या प्रकारे तू जो काम करतो ना दिसतेस ना तू काम करतेस ते. कारण तू करत नाहीस ना. माझं सुशेफ काय कामाचं नाही म्हणून मला हे तू हे कोणाला ठेवलंयस. मी खाणार आहे. मस्त झालं पण खतरनाक झालं. स्पायसी. आमचा मसाला तर डेंजर हे आहे. हां चुप चूप नाही चुप. मसाल्यावर गेम आमचा आहे पण पूर्ण. मसाला आहे. आमचा पण मागणी मसाला आहे. काय नाही. हां चांगला आहे पण आमच्यापेक्षा पण आमच्यापेक्षा आता मी ते दम दिलाय. मी तव्यावर ठेवलं कारण का कोणाला डायरेक्ट दम दिलायस. बिर्याणीला दम दे. हे लेम जोक नको मग दम आपल्याला. दिलायस रडत असणार. दम नको देऊ. पिजे पिजे खायचं आहे आपल्याला. दम दिलास तर मग परत त्या डायरेक्ट गॅसवर नाही ठेवलं कारण का मग खालून राईस चिपक काय बोलतात करपणार. चिपकणार. तर मग हे केलं. मी आज बिर्याणी बनवली म्हणून हिच्यासाठी मी बघायला आणला राईस. हे तुझ्या पप्पानी आणलं. हे याच्या पप्पानी आणलं आहे. ह्यांनी नाही काय आणलं. पण ह्यांनी सांगितलं की मला किती आहे ना. तूच सांगितलंस ना. चलो काम पे लोक भांडी भांडी भांडी. अरे वेसल्स यार. प्लीज वॉश युअर वेसल्स. प्लीज सुशेफ वॉश युअर वेसल्स. आय विल नॉट वॉश. वाय काय काम Why? केलंस तू. काय केलं माहिती आहे फक्त काय केलं बसून खेचून दिलं आणि काय केलंस. लसूण नाही यार चिंच आहे. इकडे काय बनवतोय. हे सगळं कोशिंबीर. माझ्या घरी होती का. झाले जेवूया आणि ते कोशिंबीर आपण जेवूया.
चल सो गाईज झालंय आमचं. आता मी जाते घरी. आणि बिर्याणी कशी होती? 10 out of 11. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जोरात बोल. सबस्क्राईब. जोरात सबस्क्राईब.